नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन ह्यूमन न्यूट्रिशन, त्यामध्ये ॲब्झॉर्प्शन, एसिमिलेशन अँड इजेशन हा आपला शेवटचा टॉपिक आहे. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल आहे ॲब्झॉर्प्शन. The passage of end products of digestion through the mucosal lining of alimentary canal into blood and lymph is called as absorption. प्रिवियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की फूड कशा पद्धतीने डायजेस्ट होतं. डायजेस्ट झाल्यानंतर त्यामधले जे महत्त्वाचे न्यूट्रियंट्स आहेत जे आपल्या बॉडीला आवश्यक आहेत ते आपली बॉडी ॲब्झॉर्ब करतं आणि हे जे ॲब्झॉर्प्शन आहे ते मेनली स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होत असतं. पण हे ॲब्झॉर्प्शन म्हणजे नेमकं काय की जे एंड प्रोडक्ट्स आहेत, एंड प्रोडक्ट्स म्हणजे काय, जसं की आपण ग्लुकोज पाहिलं होतं, मोनोग्लिसरॉइड्स पाहिलं होतं, अमायनो ॲसिड्स पाहिलं होतं. सो हे जे काही सिम्पलेस्ट फॉर्म आहेत तर त्याला आपली बॉडी ब्लडमध्ये किंवा लिम्फमध्ये पाठवणार आहे आणि यालाच आपण म्हणतो ॲब्झॉर्प्शन. Absorption takes place by various ways like simple diffusion, osmosis, facilitated transport and active transport. या सगळ्याचा अर्थ काय होतो हे आपण पुढे पाहणार आहोतच. About 90% of absorption takes place in small intestine and the rest in mouth, stomach and large intestine. अराउंड पूर्ण एलिमेंटरी कॅनलमध्ये जर आपण पाहिलं तर 90% डायजेशन हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होतं. सगळ्यात पहिल्यांदा स्टार्चचं माल्टोजमध्ये कन्वर्जन आपल्या माउथमध्येच होतं. सो त्या ठिकाणी 30% ऑफ स्टार्च गेट कन्वर्टेड इंटू माल्टोज. हे डायजेशन आपल्या माउथमध्ये होतं. काही डायजेशन आपल्या स्टमकमध्ये होतं, काही लार्ज इंटेस्टाईनमध्ये होतं, बट अराउंड 90% स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होतं. ओके. सो आता या ठिकाणी माउथमध्ये कशा पद्धतीने डायजेशन वगैरे होतं ते सगळं सांगितले. हा डायग्राम आपण शेवटी पाहूया. नेक्स्ट आहे ॲब्झॉर्प्शन ऑफ पार्ट ऑफ ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स अँड सम इलेक्ट्रोलाइट्स like chloride ions are absorbed by simple diffusion depending on concentration gradient. So depending upon concentration gradient म्हणजे काय की लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन जाणार आहोत की हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशनवरती जाणार आहोत. याच्या आधारे ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स आणि सम इलेक्ट्रोलाइट्स यांचं ॲब्झॉर्प्शन सिम्पल डिफ्युजन मेथडने होतं. ओके. नेक्स्ट आहे सम अमायनो ॲसिड्स as well as substances like fructose are absorbed by facilitated transport. सो फ्रक्टोज वगैरे यासारखे जे अमायनो ॲसिड सम अमायनो ॲसिड्स आणि फ्रक्टोज यांसारखे जे काही सबस्टन्सेस आहेत तर ते फॅसिलिटेड ट्रान्सपोर्टने आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं. ओके. सो नेक्स्ट आहे इन धिस मेथड कॅरियर आयन्स लाईक Na+ म्हणजे सोडियम ब्रिंग अबाउट ॲब्झॉर्प्शन. सम आयन्स आर ॲब्झॉर्ब्ड अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. काही आयन्स आपण कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या विरुद्ध ॲब्झॉर्ब करतो आपल्या बॉडीमध्ये. नेक्स्ट आहे इट रिक्वायर्स एनर्जी. बट जर आपण कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या विरुद्ध जात असू तर ऑब्वियसली आपल्याला एनर्जी एक्स्ट्रा घ्यावी लागणार आहे. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आहे त्याच्यामुळे याला आपण ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. हे कोणामध्ये होतं तर धिस टाईप ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ मिनरल्स लाईक सोडियम इज कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. हे सोडियमसारखे बरेचसे मिनरल्स अशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब केले जातात बाय दी हेल्प ऑफ ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. वॉटर इज ॲब्झॉर्ब्ड अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. वॉटर मात्र अकॉर्डिंग टू द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होतं. मोनोग्लिसराइड्स अँड फॅटी ॲसिड्स कॅन नॉट बी ॲब्झॉर्ब्ड इन ब्लड. ऑब्वियसली कारण फॅटी ॲसिड म्हणजे काय लिपिड्स आहेत. थोडक्यात लिपिड्स हे काय असतात, वॉटरमध्ये सोल्युबल असतात का नाही, इनसोल्युबल असतात. ब्लड म्हटलं तरी पण एक प्रकारचं फ्लुइड्स आहे, त्याच्यामुळे ब्लडमध्ये पण आपण इझिली लिपिड्स किंवा फॅटी ॲसिड्स, ग्लिसरॉल्स वगैरे इझिली डिझॉल्व नाही करू शकत किंवा सॉल्युबल नसतात. सो मग त्यासाठी काय केलं जातं तर दिस डिझॉल्व इन द सेंटर ऑफ स्पेरिकल ॲग्रिगेट्स फॉर्म्ड बाय बाइल सॉल्ट्स कॉल्ड ॲज मायसल्स किंवा ह्याला आपण मिसल्स पण म्हणतो, मिसल्स. सो आता हे कसं तयार होतं तर आपल्यामध्ये जे आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या लिव्हरमध्ये जे बाईल सॉल्ट्स प्रेझेंट आहेत तर त्या बाईल सॉल्ट्सच्या आधारे हे जे मायसेल्स आहेत तर हे तयार होतात आणि मायसेल्स एंटर इंटू इंटेस्टिनल विलाय. सो तुम्हाला माहिती आहे की आपलं जे इंटेस्टाईन आहे, सपोज की आपलं इंटेस्टाईन आहे तर याच्या आतमध्ये विलाय असतात. विलाय म्हणजे काय, फिंगर रॅक अशा पद्धतीचे प्रोजेक्शन असतात. ओके. सो याला आपण म्हणणार आहोत विलाय. सो या विलायमध्ये ते एंटर करणार आहेत. हिअर दे आर रिफॉर्म्ड इंटू कायलोमायक्रॉन्स. सो कायलोमायक्रॉन्स काय असतं तर बेसिकली याच्यामध्ये काय होतं, आपलं जे लिपिड आहे तर या लिपिडच्या भोवती प्रोटीनचं एक कोटिंग येतं. ओके. लिपिडच्या भोवती प्रोटीनचं कोटिंग येतं आणि प्रोटीन इझिली ॲब्झॉर्ब होऊ शकतं ब्लडमध्ये. सो त्याच्यासोबतच हे लिपिड पण इझिली ॲब्झॉर्ब होऊन जातं. ओके. सो कायलोमायक्रॉन्स आर स्मॉल प्रोटीन कोटेड फॅट ग्लोब्युल्स. फॅट ग्लोब्युल्सला प्रोटीनचं कोटिंग दिलं की त्याला आपण म्हणणार आहोत कायलोमायक्रॉन. दे आर ट्रान्सपोर्टेड इन टू लिम्फ वेसल्स कॉल्ड ॲज लॅक्टिल्स. सो ॲज यू नो की हे जे विलाय आहेत अशा पद्धतीने तर या विलायमध्ये इथे लिम्फ वेसल्स असतात आणि त्या लिम्फ वेसल्सला आपण म्हणणार आहोत लॅक्टेल्स. ओके. याला आपण क्रिप्ट म्हणतो, ह्याला आपण लॅक्टेल्स म्हणतो. हे सगळं आय थिंक की फर्स्ट सेकंड व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं. फ्रॉम देअर दे आर ट्रान्सपोर्टेड टू ब्लड स्ट्रीम. आणि एकदा का हे लिम्फ वेसल्समध्ये गेले की त्यामधून ते ब्लड वेसल्समध्ये इझिली पाठवले जातात. ओके. सो नेक्स्ट आता आपण पाहतोय हा डायग्राम.
माउथमध्ये ॲब्झॉर्प्शन कशा पद्धतीने होतं, तर ॲब्झॉर्प्शन टेक्स प्लेस माउथ थ्रू म्युकोझा ऑफ माउथ अँड लोअर साईड ऑफ टंग इन टू द ब्लड कॅपिलरीज, फॉर एक्झाम्पल सम ड्रग्स लाईक सर्टन पेन किलर्स एक्सेट्रा. सो आता या ठिकाणी आपल्या माउथमध्ये पण काही प्रमाणामध्ये डायजेशन होत असतं. जसं की आपल्या माउथचं जर आपण लोअर साईडला पाहिलं, म्हणजे टंगचं जर आपण लोअर साईडला पाहिलं, तर त्या ठिकाणी काही ब्लड कॅपिलरीज आहेत. जे आपण काही पेन किलर्स वगैरे खातो, तर तुम्हाला माहिती असेल काही अशा गोळ्या असतात की ज्या जिभेवरती ठेवल्या की त्या विरघळतात. मग ते विरघळतात म्हणजे नक्की आपल्या बॉडीमध्ये कसं जाणार, तर जिभेच्या खाली आपले जे कॅपिलरीज असतात, ब्लड कॅपिलरीज, तर त्यामध्ये त्या गोळ्यांमधलं जे महत्त्वाचं ड्रग वगैरे आहे तर ते ॲब्झॉर्ब केलं जातं आणि ते ब्लड जे असेल त्या कॅपिलरीजमधलं ते पूर्ण बॉडीभर त्या गोळीमधलं सगळे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स पोचवणार आहे. ओके. नेक्स्ट आहे स्टमक. गॅस्ट्रिक म्युकोझा इज इम्परमिएबल. इम्परमिएबल म्हणजे काय, बाहेरचे सबस्टन्सेस आतमध्ये घेत नाही, असं त्याला आपण इम्परमिएबल म्हणतो. टू मोस्ट सबस्टन्सेस अँड हेन्स न्यूट्रियंट्स रिच अनएब्झॉर्ब टिल स्मॉल इंटेस्टाईन. जे आपला गॅस्ट्रिक म्युकोझा आहे, गॅस्ट्रिक म्युकोझल लेअर जो आहे तर तो इम्परमिएबल आहे आणि त्यामुळे बरेचसे जे सबस्टन्सेस आहेत तर ते ॲब्झॉर्ब नाही होत आणि ते अनॲब्झॉर्ब राहतात स्मॉल इंटेस्टाईनपर्यंत जाईपर्यंत. ओके. सो मग लिटिल वॉटर, इलेक्ट्रोलाइट्स, अल्कोहोल अँड ड्रग्स लाईक ॲस्पिरिन गेट ॲब्झॉर्ब्ड इन स्टमक. मग स्टमकमध्ये काय ॲब्झॉर्ब होतं, तर काही ड्रग्स, काही वॉटर्स, इलेक्ट्रोलाइट्स, अल्कोहोल एवढंच फक्त स्टमकमध्ये ॲब्झॉर्ब होतं. ओके. बाकी सगळं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. नेक्स्ट आहे स्मॉल इंटेस्टाईन. ग्लुकोज, फ्रक्टोज, गॅलेक्टोज, अमायनो ॲसिड्स, मिनरल्स अँड वॉटर सोल्युबल व्हायटामिन्स आर ॲब्झॉर्ब्ड इन फूड कॅपिलरीज इन विलाय. विलाय जे की स्मॉल इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असणार आहे, त्या थ्रू हे सगळं ॲब्झॉर्प्शन स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होणार आहे. लिपिड्स अँड फॅट ग्लोब्युल्स, फॅट सोल्युबल्स. लिपिड्स अँड फॅट सोल्युबल व्हायटामिन्स लाईक A, D, E आणि K. सो A, D, E, K ज्याला की आपण किडा म्हणतो, KEDA किडा. सो KEDA हे जे विटॅमिन्स आहेत तर हे फॅट सोल्युबल आहेत आणि B आणि C हे जे विटॅमिन आहेत तर ते वॉटर सोल्युबल आहेत. ते सोडून द्या, ते जस्ट एक्स्ट्रा सांगितलं. बट जे A, D, K, E हे जे आपले 4 व्हायटामिन्स आहेत तर ते कसे आहेत, फॅट सोल्युबल आहेत. सो हे इझिली ब्लडमध्ये नाही जात, आपण मगाशीच या ठिकाणी पाहिलं. सो हे आधी कोण ॲब्झॉर्ब करतं, लिम्फ वेसल्स ॲब्झॉर्ब करतात आणि लिम्फ वेसल्स थ्रू ते ब्लडमध्ये जाणार आहे. ओके. सो नेक्स्ट आहे लार्ज इंटेस्टाईन. सो लार्ज इंटेस्टाईनमध्ये काय होतं, तर जे सगळं युजफुल इन्ग्रेडियंट्स आहेत ते ऑलरेडी स्मॉल इंटेस्टाईनने ॲब्झॉर्ब केलेत. लार्ज इंटेस्टाईनमध्ये फक्त अनवॉन्टेड मटेरियल आलेलं असतं, बट त्या अनवॉन्टेड मटेरियलमध्ये पण काही वेळेस काही युजफुल इन्ग्रेडियंट्स येतात, सो ते बाहेर काढण्याचं काम लार्ज इंटेस्टाईन करतं. सो यामध्ये ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, इलेक्ट्रोलाइट्स लाईक सोडियम, क्लोराईड, ड्रग्स आणि सम व्हायटामिन्स हे सगळं याचं ॲब्झॉर्प्शन कशामध्ये होतं, लार्ज इंटेस्टाईनमध्ये. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एसिमिलेशन. खूप छोटंसं आणि 2च ओळींची डेफिनेशन आहे, 3 ओळींची आहे. सो डेफिनेशन अशी आहे की द ॲब्झॉर्ब फूड मटेरियल फायनली रिचेस द टिश्यू अँड बिकम्स अ पार्ट ऑफ प्रोटोप्लाझम आणि याला आपण म्हणतो एसिमिलेशन. फूड ॲब्झॉर्ब झालेलं आहे. आता हे फक्त ॲब्झॉर्ब करून ठेवायचं आहे का, नाही. हे ॲब्झॉर्ब झालेलं फूड ज्या ठिकाणी बॉडीमध्ये आवश्यकता आहे त्या ठिकाणी पाठवणं, ते एक्झिक्यूट करणं, युटिलाइज करणं, या सगळ्याला आपण एसिमिलेशन म्हणतो. म्हणजे सपोज की आपल्या बॉडीमध्ये एखादं असं काहीतरी अमायनो ॲसिड तयार झालं की जे स्किनसाठी आवश्यक आहे, तर ते अमायनो ॲसिड स्किनपर्यंत जाऊन पोहोचवणं, स्किनने त्या अमायनो ॲसिडचा वापर चांगल्यासाठी काय असेल ते बनवण्यासाठी करणं, याला आपण म्हणणार आहोत एसिमिलेशन. ओके. म्हणजे बेसिकली जे सबस्टन्सेस ॲब्झॉर्ब केले त्यांचं युटिलायझेशन करणं, याला आपण म्हणतो एसिमिलेशन. नेक्स्ट आहे इजेशन. इजेशन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे अनवॉन्टेड मटेरियल तयार झालं आहे तर ते बाहेर फेकणं. सो अनडायजेस्टेड वेस्ट इज कन्वर्टेड टू फीसस इन कोलॉन अँड रिचेस रेक्टम. सो कोलॉन म्हणजे काय, आपलं जे लार्ज इंटेस्टाईन आहे त्याच्या असा जो एक पार्ट असतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, कोलॉन. ओके. सो हे आहे आपलं असेंडिंग कोलॉन, हे आहे ट्रान्सवर्स कोलॉन, हे आहे डिसेंडिंग कोलॉन आणि खाली जर आपण पाहिलं तर या ठिकाणी असणार आहे रेक्टम. ओके. सो लेट मी थोडंसं वरती काढते जेणेकरून जागा शिल्लक राहील. सो असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन आणि हे आहे डिसेंडिंग कोलॉन आणि या ठिकाणी असणार आहे रेक्टम. ओके. सो आणि इथून जे स्मॉल इंटेस्टाईन जे आहे, स्मॉल इंटेस्टाईनमधून फूड अशा पद्धतीने इथे लार्ज इंटेस्टाईनमध्ये पाठवलं जातं. फूड म्हणजे जे अनवॉन्टेड सबस्टन्स आहे तर ते. सो इथून ट्रॅव्हल करत करत ते जे फिसल मटेरियल आहे म्हणजे अनवॉन्टेड मटेरियल आहे तर ते या ठिकाणी रेक्टमपर्यंत येऊन पोहोचतं. फिसस कंटेन वॉटर, इनऑर्गॅनिक सॉल्ट्स, स्लोक्ड ऑफ म्युकोझल सेल्स म्हणजे जे म्युकोझल सेल्स आता काही कामाचे नाही आहेत असेवाले, बॅक्टेरिया असणार आहे आणि अनडायजेस्टेड फूड असणार आहे कशामध्ये, फिसलमध्ये. नेक्स्ट आहे डिस्टेन्शन ऑफ रेक्टम स्टिम्युलेट्स प्रेशर, सेन्सिटिव्ह रिसेप्टर्स दॅट इनिशिएट अ न्यूरल रिफ्लेक्स फॉर डिफिसेशन ऑर इजेशन. सो रेक्टममध्ये सगळं मटेरियल कलेक्ट झाल्यानंतर त्याच्यावरती प्रेशर येतं, ते सेन्सिटिव्ह रिसेप्टर्सद्वारे आपल्या नर्व्सला कळवलं जातं आणि नर्व्स थ्रू त्या ठिकाणी इजेशन केलं पाहिजे असं सांगितलं जातं ब्रेनने. सो इट इज अ व्हॉलंटरी प्रोसेस, ही व्हॉलंटरी आहे.
टेक्स्ट प्लेस थ्रू एनल ओपनिंग, खाली एनस असणार आहे आणि एनसमधून ही प्रोसेस कंप्लीट होणार आहे. एनसच्या भोवती मसल्स असतात ज्याला आपण एनस जे आहे त्या एनसच्या ओपनिंगला एक गार्डिंग असतं किंवा एक कवरिंग असतं. कवरिंग नाही म्हणता येणार, गार्डिंग असतं. कशाचं असतं? स्पिंक्चर मसल्सचं. ओके, सो त्या मसल्सद्वारे ही प्रोसेस व्हॉलंटरी होत असते. व्हॉलंटरी म्हणजे आपल्या इच्छेनुसार. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स अँड डिसऑर्डर्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टमचे काही डिसऑर्डर्स आहेत आणि ते डिसऑर्डर्स आता आपण पाहणार आहोत. याच्या आधी तुम्हाला एक डू यू नो नावाचा छोटासा बॉक्स दिला आहे. त्या बॉक्समध्ये तुम्हाला किलो कॅलोरी पर ग्राम म्हणजेच ग्रॉस कॅलोरीफाईड व्हॅल्यू आणि फिजिओलॉजिकल व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे सांगितले. तर ते खूप मोठं आहे. मी जस्ट थोडक्यात एक्सप्लेन करते. सपोज की तुम्हाला सांगितलं असेल की एखादं फूड मटेरियल आहे त्याच्यामध्ये लिपिड कंटेंट आहे, तर त्याच्यापासून आपल्याला किती कॅलोरी मिळेल, तर लिपिडमधून 9 किलो कॅलोरी पर ग्राम मिळते. ओके, पर ग्राम लिपिडमधून 9 किलो कॅलोरी मिळते. नेक्स्ट आहे सपोज की प्रोटीन असेल तर प्रोटीनमधून 4 किलो कॅलोरी पर ग्राम मिळते. किलो कॅलोरी पर ग्राम मिळते. सपोज की कार्बोहायड्रेट असेल तर कार्बोहायड्रेटमधून पण 4 किलो कॅलोरी पर ग्राम मिळतं. वॉटरमधून कोणतीही कॅलोरी मिळत नाही. सो अशा पद्धतीने हे 3 घटक फक्त लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुमच्या बुकमध्ये हे नाही दिलं आहे, आय थिंक दिलं ओके, त्या चार्टमध्ये दिलेलं आहे. सो याच्या आधारे तुम्ही फाइंड आउट करू शकता. तुम्हाला जर विचारलं की सपोज आपल्याकडे राईस आहे, राईस एवढं ग्राम आहे, याच्यामधून किती किती कॅलरी मिळेल, तर तुम्ही कार्बोहायड्रेटच्या आधारे काउंट करून कॅलरी फाइंड आउट करू शकता. ओके, सो लेट अस सी nutritional disorders and disorders of digestive system. Nutrition related disorders can be characterized based on the food that an individual consumes and and conditions that develop due to manufacturing of organs or glands associated with digestive system. हे कशामुळे होतात न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स? तर आपण जे काही खातो किंवा आपल्याला ज्याची काही डिफिशियन्सी असेल या सगळ्या गोष्टींमुळे हे डिसऑर्डर्स होत असतात. यू ऑलरेडी अवेअर दॅट लिटल एक्स्ट्रा ऑर लेस ऑफ न्यूट्रिशन कॅन लीड टू डायटरी डिसऑर्डर. जर आपण थोडंसं जरी एक्स्ट्रा काय खाल्लं जे आपल्या बॉडीला नाही पचत आहे, नाही आवडत आहे, किंवा असं काही खाल्लं की जे आपल्या बॉडीला म्हणजे असं काही आपण खाल्लंच नाही की ज्याची आपल्या बॉडीला आवश्यकता आहे, तर हे कमी पडणं किंवा जास्त होणं याच्यामुळे पण डिसऑर्डर्स होतात. नेक्स्ट आहे इनॲडिक्वेट इनटेक ऑफ प्रोटीन्स कॉजेस प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन, ज्याला आपण PEM म्हणतो. इट कॅन बी असोसिएटेड विथ इनॲडिक्वेट ऑफ व्हायटामिन्स अँड मिनरल्स इन डाएट. PEM can cause diseases like kwashiorkor and marasmus. सो हे जे 2 डिसीज आहेत हे कशामुळे होतात? PEMमुळे. PEM म्हणजे काय? प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन. म्हणजे आपण जे डाएट खातो आहे त्यामध्ये जर प्रोटीन कॉन्टेंट नसेल तर याच्यामुळे आपल्याला क्वासिओर म्हणजे थोडक्यात ते लहान मुलांना होतं, एवढ्या मोठ्या लोकांना होत नाही. आणि मारासमस तर फक्त वन इयरच्या बिलो जर असेल तर त्या बाळाला होतं. ओके, सो लेट अस सी हे डिसीज काय आहेत, कशामुळे होतात. पहिल्यांदा आहे क्वासिओरकर. So this protein deficiency disorder is found generally in children below 1 to 3 years of age. जे 1 to 3 years दरम्यानचे जे बाळं असतात तर त्यांना होणार आहे क्वासिओरकर डिसीज. कशामुळे होणार आहे? प्रोटीन डेफिशियन्सीमुळे. चिल्ड्रन सफरिंग फ्रॉम क्वासिओरकर आर अंडरवेट. ते अंडरवेट असतात म्हणजे जेवढं वेट त्या वयाला अनुसरून आहे त्याच्यापेक्षा कमी असणं. अँड शो स्टंट ग्रोथ म्हणजे त्यांच्या बॉडीची ग्रोथ न होणं. पुअर ब्रेन डेव्हलपमेंट, ब्रेन व्यवस्थित डेव्हलप न होणं. लॉस ऑफ एपिटेट म्हणजे भूक न लागणं. ॲनिमिया होणं. प्रॉटलिंग बेली म्हणजे बेली ज्याप्रमाणे लहान मुलांचं असं त्याच्यापेक्षा वाढणं असं त्याला आपण म्हणू शकतो, मोठं होणं असं त्याला म्हणू शकतो. स्लेंडर लेग्स असे वाकडे तिकडे होणं. ब्लजिंग आयज ब्लज होणं. ओइडेमा ऑफ लोअर लेग्स अँड फेस आणि लोअर लेग्स असे ओइडिमाप्रमाणे पाहायला मिळतात. नेक्स्ट आहे चेंज इन स्किन अँड हेअर कलर. स्किनचा आणि हेअरचा कलर बदलणं. तर या सगळ्या गोष्टी होतात क्वासिओरकरमध्ये. हा डिसीज फक्त 1 ते 3 वर्षांच्या मुलांदरम्यान असणाऱ्या मुलांना होतो. सोबतच हे कशामुळे होतं? प्रोटीनच्या डेफिशियन्सीमुळे. ओके, नेक्स्ट आहे मारासमस. इट इज अ प्रोलॉंग्ड प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन फाउंड इन इन्फॅन्ट्स अंडर 1 year एज. जे बाळक 1 वर्षाच्या खाली असतात तर त्यांनाच फक्त हा डिसीज होतो ज्याला आपण मारासमस म्हणतो. So in this disease protein deficiency is coupled with lower total food calorie. ओके, सो आपण जे फूड मटेरियल खातो आहे त्यामध्ये जर आवश्यक असेल तेवढे कॅलरी जर त्या बाळाला मिळत नसेल तर त्यामुळे हा डिसीज पण होतो. नेक्स्ट आहे इनॲडिक्वेट डाएट इम्पेअर्स फिजिकल ग्रोथ अँड रिटार्ड्स मेंटल डेव्हलपमेंट. जर त्याला प्रॉपरली कॅलरीवालं डाएट नाही मिळालं, जर त्याला प्रॉपरली प्रोटीन नाही मिळालं तर त्याच्यामध्ये
बॉडीची ग्रोथ न होणं किंवा सोबतच मेंटल डेव्हलपमेंट न होणं किंवा ब्रेनची डेव्हलपमेंट न होणं, ज्या पण गोष्टी क्वासिओर्करच्या आहेत, म्हणजे जे पण इफेक्ट्स क्वासिओर्करमध्ये होणार आहेत तेच, आणि ह्याचे इफेक्ट पण जरा सिमिलर आहेत. कारण दोघांचं मूळ काय आहे की प्रोटीन डेफिशियन्सी किंवा प्रोटीन न मिळणं. फक्त एवढंच की क्वासिओर्कर 1 to 3च्या एजमधल्या मुलांना होतं आणि मायरस्मस बिलो 1 इयर्सच्या एजमध्ये. ओके. सबक्युटॅनियस फॅट डिसेपियर्स, बॉडीमध्ये जे स्किनच्या खाली फॅट असतं तर ते निघून जातं. रिप्स बिकम प्रोमिनंट, रिप्स जे आहेत तर त्याचे वर दिसायला लागतात किंवा ठिसूळ वगैरे बनतात अशा पद्धतीने. लिम्स बिकम थिन, त्यांचे पाय खूप बारीक होतात. स्किन बिकम्स ड्राय, स्किन ड्राय होते. थिन अँड व्रिंकल्ड, स्किनवरती आपण म्हणतो ना की म्हातारं झाल्यानंतर कसं स्किनवरती अशा सुरकुत्या दिसतात, तर त्याप्रमाणे त्यांच्या बॉडीवरती एवढ्या लहान वयामध्ये दिसू लागतात. लॉस ऑफ वेट, वेट लॉस होतं. डायजेशन, ॲब्झॉर्प्शन हे सगळं स्टॉप होतं. देर इज नो ओडिमा, पण ज्याप्रमाणे क्वासिओर्करमध्ये ओडिमा होतं त्याप्रमाणे याच्यामध्ये ओडिमा होत नाही, पण याच्यामध्ये डायजेशन, ॲब्झॉर्प्शन हे सगळं स्टॉप होतं बॉडीमध्ये. नेक्स्ट आहे मेजर कॉज ऑफ दिस डिसऑर्डर्स इज अनअवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिशियस फूड. पण आता हे जे डिसीजेस आहेत, क्वासिओर्कर असेल किंवा मायरस्मस असेल, हे कशामुळे होतात, म्हणजे काय मूळ कारण आहे? प्रोटीन डिफिशियन्सी. प्रोटीन डिफिशियन्सी का होते? तर त्यांना फूडमधून प्रॉपर न्यूट्रिशन नाही मिळत आहे म्हणून, म्हणजेच त्या ठिकाणी त्यांचं माल न्यूट्रिशन होते, त्यांना प्रॉपरली फूड नाही खाता येत आहे. का नाही मिळत आहे प्रॉपरली फूड? ड्यू टू पॉवर्टी आहे, खूप मोठी फॅमिली आहे, इल स्पेसिंग ऑफ चिल्ड्रन, अर्ली टर्मिनेशन ऑफ ब्रेस्ट फीडिंग. जर त्या बाळाला ॲट अ प्रॉपर एजपर्यंत जर ब्रेस्ट फीडिंग नाही मिळालं, आईचं दूध नाही मिळालं, तरी पण त्याला प्रोटीन्स वगैरे सगळं न्यूट्रियंट नाही मिळणार, सो त्याच्यामुळे पण मायरस्मस होऊ शकतं. नेक्स्ट आहे ओव्हर डायल्युटेड मिल्क ऑर अ फ्यू कॉजेस, किंवा दूध प्रॉपर नाही आहे, म्हणजे जे प्रॉपर दूध मिळतं तर ते नाही आहे, बाहेरचं वगैरे दूध दिलं जातं आहे किंवा डायल्यूट केलेलं दूध दिलं जाते, अशा ज्या काही गोष्टी असतात त्याच्यामुळे हे डिसीजेस होऊ शकतात. नेक्स्ट आहे बिकॉज ऑफ माल न्यूट्रिशन इन्फेक्शियस डिसीजेस बिकम अपॉर्च्युनिस्टिक, म्हणजे खूप पटकन, म्हणजे खूप ठिकाणी पाहायला मिळतात. अँड इट वर्सन्स द कंडिशन, आणि माल न्यूट्रिशनमुळे हे जे डिसीजेस आहेत, इन्फेक्शियस डिसीजेस, हे आपल्याला पटकन स्प्रेड झालेले पाहायला मिळतात, जसं काही त्या डिसीजला एक संधी मिळालेली आहे स्प्रेड होण्याची वगैरे वगैरे त्याप्रमाणे, आणि याच्यामुळे कंडिशन खूप बिघडलेली आहे. प्रॉपर डाएट कॅन हेल्प इन रिव्हर्सल ऑफ सिम्पटम्स. प्रॉपर डाएट जर त्या लोकांना दिलं, त्या मुलांना दिलं, तर त्यांना प्रॉपरली प्रोटीन मिळेल आणि या सगळ्यांचे सिम्पटम्स जाऊ शकतात, ते पुन्हा एकदा म्हणजे पुन्हा एकदा एक हेल्दी बेबीप्रमाणे ते होऊ शकतात. ओके. नेक्स्ट आहे इनडायजेशन. सो इनडायजेशन म्हणजे काय? ओव्हर इटिंग, इनएडिक्वेट एन्झाईम सिक्रिशन, स्पायसी फूड, एन्झायटी कॅन कॉज डिस्कम्फर्ट अँड वेरियस सिम्पटम्स. सो इनडायजेशन म्हणजे काय की कधी कधी असं होतं की जेवण खावंसं वाटत नाही किंवा जेवण खायचं आधी असं वाटतं की पोट भरलं वगैरे. हे कशामुळे होतं? जर आपण खूप ओव्हर इटिंग करत असू तर, जर आपल्या बॉडीमध्ये, जर आपल्या स्टमकमध्ये ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ एन्झाईम्सचं सिक्रेशन होत नसेल तर, कारण जर एन्झाईम सिक्रेट नाही झाले तर आपलं फूड डायजेस्ट नाही होणार, मग आपल्याला खाऊच नाही वाटणार. ओके. नेक्स्ट आहे स्पायसी फूड. जर आपण खात असू तर, जर एन्झायटी असेल, खूप उद्या परीक्षा आहे, उद्या पेपर आहे, काही अभ्यास नाही झाला आहे, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जेवण जात नाही, तर ते एन्झायटीमुळे. नेक्स्ट आहे डिस्कम्फर्ट, म्हणजे बॉडी एकदम अशी कम्फर्टेबल नसते, म्हणजे काही एन्झायटी वगैरे, डिप्रेशन वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये काय होणार आहे? इनडायजेशन. सो इम्प्रॉपरली डायजेस्टेड फूड ऑर फूड पॉयझनिंग कॅन ऑल्सो कॉज इनडायजेशन. जर फूड प्रॉपरली डायजेस्ट नाही झालं तर का नाही होणार? कारण बॉडीमध्ये एन्झाईम्सच व्यवस्थित सिक्रेट झाले नव्हते. दुसरी गोष्ट अशी की फूड पॉयझनिंग झालं असेल तरी पण इनडायजेशन होतं. नेक्स्ट आहे इट लेड्स टू लॉस ऑफ ॲपिटाईट, म्हणजे हंगर कमी होतं, भूक लागणं कमी होतं, ॲसिडिटी होते, हार्टबर्न होतं, रिगजिटेशन होतं, म्हणजे वॉमिटिंग होऊ शकतं. नेक्स्ट आहे डायस्पेसिया, म्हणजे अपर ॲबडॉमिनल पेन, बॉडी ॲबडॉमेनच्या वरच्या भागामध्ये पेनिंग होतं. नेक्स्ट आहे स्टमक पेन होतं. या सगळ्या गोष्टी इनडायजेशनमुळे होतात. अवॉइडिंग इटिंग लार्ज मील, म्हणजे एक प्रॉपर सिक्वेन्स असतो की आपण नाश्ता जास्त केला पाहिजे, दुपारचं जेवण आपण थोडं कमी आणि रात्री एकदम कमी जेवलं पाहिजे. तर त्या पद्धतीने जर आपण तो सिक्वेन्स फॉलो केला तर हे आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा अशा गोष्टी आपण आपल्या बॉडीमध्ये होण्यापासून थांबवू शकतो. लाईंग डाऊन आफ्टर मील, जेवलं आणि लगेच आपण खाली झोपलो, म्हणजे लगेच आपण एक झोपण्याच्या पोझिशनमध्ये गेलो की तरीही आपल्याला असं होऊ शकतं, कारण जेवलेलं पचेपर्यंत किंवा थोडंसं ॲटलिस्ट पोटामध्ये पूर्ण पोहोचेपर्यंत, त्याची प्रक्रिया सुरू होईपर्यंत आपण असं लगेच झोपायचं नाही किंवा असं खाली पडायचं वगैरे नाही. नेक्स्ट आहे स्पायसी खाणं किंवा ऑइली खाणं, जंक फूड खाणं, स्मोकिंग, अल्कोहोल, या सगळ्या गोष्टींमुळे इनडायजेशन होऊ शकतं. सो हे सगळं जर तुम्ही प्रिव्हेंट केलं तर इनडायजेशन नाही होणार. नेक्स्ट आहे कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन म्हणजे मूळव्याध. When frequency of is reduced to less than once per week, the condition is called as constipation. म्हणजे जे फिसल मटेरियल आपल्या बॉडीमधून बाहेर जातं ते जर आठवड्यातून एकदाही बाहेर जात नसेल तर त्या कंडिशनला आपण म्हणतो कॉन्स्टिपेशन. सो डिफिकल्टी इन मे रिझल्ट इन ॲबडोमिनल पेन,
डिस्टोरेशन म्हणजे ॲब्डोमेनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेन होतं जर ते फिसल मटेरियल बाहेर नाही आलं तर किंवा कॉन्स्टिपेशन होत असेल तर. रेअरली परफोरेशन म्हणजे काय, बॉडी वॉल्समध्ये किंवा ऑर्गन्सच्या वॉलवरती एक छोटंसं होलसारखं स्ट्रक्चर तयार होतं. The cause are affected colonic mobility due to neuroglial dysfunction like spinal cord injury, low fiber diet, inadequate fluid intake and inactivity. सो हे कशामुळे होतं किंवा कशामुळे कॉन्स्टिपेशन होतं, तर एकतर जर प्रॉपरली आपल्या बॉडीमध्ये वॉटर नाही गेलं तर असं सजेस्ट केलं जातं की 1.5 लिटरपर्यंत पाणी आपण रोज पिलं पाहिजे. बट जर आपण खूप कमी पाणी पित असू तर ऑब्व्हियसली लार्ज इंटेस्टाईनमध्ये पण पाणी ॲब्झॉर्ब केलं जातं. सो हे जे आपण पाणी पिणार आहोत ते पूर्ण आपल्या बॉडीमधलं फिसल मटेरियल बाहेर पडेपर्यंत ते काम करणार आहे. सो त्याच्यामुळे 1.5 लिटर पाणी पूर्ण दिवसाला किंवा त्यापेक्षा जास्त पाणी पिलं पाहिजे. सो बेसिकली कॉन्स्टिपेशन का होतं, तर जे लार्ज इंटेस्टाईन आहे तर ते फूडमधलं पाणी ॲब्झॉर्ब करतं. जर आपण कमी पाणी पिलं असेल तर त्या फूडमध्ये ऑलरेडी लेस अमाऊंट ऑफ वॉटर असणार आहे. ते पण जर लार्ज इंटेस्टाईनने ॲब्झॉर्ब केलं तर जसं की त्या फिसल मटेरियलला पूर्ण लार्ज इंटेस्टाईन ट्रॅव्हल करायचं आहे आणि मग रेक्टममध्ये यायचं आहे. सो एवढं सगळं ट्रॅव्हल करण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी राहत नाही किंवा त्याला घेऊन जाण्यासाठी असं काही मीडियम राहत नाही. सो त्याच्यामुळे ते फिसल मटेरियल लार्ज इंटेस्टाईनमध्येच राहतं आणि दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्स्टिपेशन. ओके. सो नेक्स्ट आहे, जर आपण लो फायबर डाएट घेतला, फायबर्स काय करतात आपल्या बॉडीमध्ये जे पण सबस्टन्सेस प्रेझेंट आहेत तर त्यांना बाहेर काढायचं काम करतात. सो बेसिकली ते पण इजेशनसाठी हेल्प करतात. नेक्स्ट आहे, ओके. सो आता हे कसं यामधून बाहेर पडायचं किंवा कॉन्स्टिपेशन कसं प्रिव्हेंट करायचं, तर रफेज म्हणजे काय, जे असं फूड आहे की जे आपल्या बॉडीमधल्या फूडला डायजेस्ट व्हायला हेल्प करतं, लाईक फायबर्स किंवा सफिशियंट अमाऊंट ऑफ फ्लुइड्स घ्यायचे, एक्सरसाइज करायचं, याद्वारे आपण कॉन्स्टिपेशनला ओव्हरकम करू शकतो. नेक्स्ट आहे डायरिया. सो डायरिया म्हणजे काय, लूज मोशन. पासिंग लूज वॉटरी स्टूल्स मोर दॅन 3 times a day इज कॉल्ड एज डायरिया. डायरिया म्हणजे काय, एका दिवसामध्ये 3पेक्षा जास्त वेळा जर फिसल मटेरियल आपल्या बॉडीमधून बाहेर जात असेल आणि त्यासोबतच ते वॉटरी पण असेल तर त्याला आपण म्हणतो डायरियाची कंडिशन आहे. सो डायरिया कॅन लीड टू डिहायड्रेशन. डायरियामुळे काय होतं की आपल्या बॉडीमधून आपलं जे वॉटर आहे ते पण बाहेर जात असतं, सोबतच बॉडीमध्ये आपण जे काही खाऊ त्याचं ॲब्झॉर्प्शन होत नाही, डायरेक्ट ते मटेरियल बाहेर फेकलं जातं. सो यामुळे पण डिहायड्रेशन होतं. दी अदर सिम्टम्स आर ब्लड इन स्टूल म्हणजे काय, जे पण फिसल मटेरियल आहे त्यामध्ये ब्लड येणं. नॉसिया म्हणजे लाईक मळमळणे वगैरे या टाईपचं होणं. नेक्स्ट आहे ब्लोटिंग म्हणजे आपल्या बॉडीमध्ये गॅस ॲक्युमुलेट होणं किंवा बॉडीमध्ये गॅस आहे असं वाटणं, स्टमकमध्ये गॅस आहे असं वाटणं. फिवर डिपेंडिंग ऑन कॉज अँड सिव्हिरिटी ऑफ द डिसऑर्डर. जर त्या ठिकाणी फिवर म्हणजे ताप पण येत असेल तर तापामुळे ती कंडिशन अजून बिघडत जाते. सो नेक्स्ट आहे, द कॉजेस ऑफ डायरिया आर इन्फेक्शन थ्रू फूड अँड वॉटर और डिसऑर्डर्स लाईक अल्सर, कोलायटिस, इन्फ्लमेशन ऑफ इंटेस्टाईन और इरिटेबल बोवल सिंड्रोम. सो हे कशामुळे होतं, तर डायरिया कशामुळे होणार आहे, जर असं काही फूड खाल्लं की जे प्रॉपरली कुक नव्हतं केलं किंवा त्याच्यामधून आपल्याला एक असे कुठले तरी डिसीजचे किंवा असं काहीतरी बॅक्टेरियाज बॉडीमध्ये गेले, सो या कारणास्तव डायरिया होतं. नेक्स्ट आहे, जर आपण प्युअर वॉटर नाही पिलं तर त्यामुळे पण डायरिया होतं. यामुळे अल्सर वगैरे होऊ शकतं, त्यासोबतच कोलायटिस होऊ शकतं, इन्फ्लमेशन ऑफ इंटेस्टाईन, इरिटेबिलिटी, बॉवेल सिंड्रोम म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एक बॉवेल एक स्ट्रक्चर असतं की ज्यामुळे फिसल मटेरियल बाहेर येणार आहे त्याच्या मुवमेंटमधून, सो त्याचा सिंड्रोम पण होऊ शकतो. ओके. नेक्स्ट आहे जॉन्डिस. जॉन्डिस म्हणजे कावीळ. वी ऑल असोशिएट जॉन्डिस विथ येलोनेस ऑफ कंजक्टिव्हा ऑफ आईज अँड स्किन अँड व्हाईटिश स्टूल. सो जेव्हा एखाद्या व्यक्तीला जॉन्डिस होतं, कावीळ होतं, तेव्हा त्याचे डोळे किंवा डोळ्याच्या कंजक्टिव्हा येलोइश होतात. नेक्स्ट आहे स्किन वरती आपल्याला दिसून येतं की त्याला कावीळ झालेली आहे, स्किन पण लाईक येलोइश अशा प्रकारची होते, व्हाईटिश येलोइश. नेक्स्ट आहे स्टूल व्हाईटिश होतं म्हणजे फिसल मटेरियल व्हाईट कलरचं होतं. सो दीज आर द सिम्टम्स ऑफ कंडिशन कॉल्ड एज जॉन्डिस. इट इज अ साइन ऑफ एबनॉर्मल बिलीरुबिन काय आहे, जे बाईल ज्यूसमध्ये पिगमेंट्स प्रेझेंट होते, त्यातलेच एक आहे बिलीरुबिन. मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन. सो जे बिलीरुबिन आहे ते एबनॉर्मल झालेलं आहे. जॉन्डिस डेव्हलप्स इफ एक्सेसिव्ह ब्रेकडाऊन ऑफ रेड ब्लड सेल्स टेक्स प्लेस अलॉंग विथ इन्क्रीज्ड बिलीरुबिन लेवल दॅन द लिव्हर कॅन हँडल और देअर इज ऑब्स्ट्रक्शन इन द फ्लो ऑफ बाईल फ्रॉम लिव्हर टू डिओडिनम. सो आता हे कशामुळे होतं, तर एकतर जॉन्डिस यामुळे होतं की जे पण आपण मगाशी पाहिलं होतं, आय थिंक की प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जे लिव्हर आहे, लिव्हरमध्ये जे रेड ब्लड सेल्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्रेकडाऊन होत आहेत, डिजेनरेट होत आहेत, किंवा जे बिलीरुबिनची व्हॅल्यू आहे किंवा लेवल आहे तर ती
एक हँडल करण्याच्या बियॉन्ड गेलेली आहे. लिव्हरला ते लेवल हँडल करता येत नाही आहे किंवा लेवल खूप इन्क्रीज झालेली आहे कोणाची, बिलिरुबिनची. आणि नेक्स्ट असं आहे की त्या ठिकाणी जे बाईल ज्यूस येणार आहे लिव्हरमधून डिओडिनममध्ये, तर तिथे मध्ये ऑब्स्ट्रक्शन्स आहेत. या सगळ्या कारणास्तव जॉन्डिस होऊ शकतं. नेक्स्ट आहे बिलिरुबिन प्रोड्यूस्ड फ्रॉम ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन इज आयदर वॉटर सोल्युबल और फॅट सोल्युबल. हिमोग्लोबिन ब्रेकडाऊन झालं, त्यापासून बिलिरुबिन तयार झालं, तर हे एकतर वॉटरमध्ये सोल्युबल असेल किंवा फॅट सोल्युबल असेल. फॅट सोल्युबल बिलिरुबिन इज टॉक्सिक टू ब्रेन सेल्स. जर ते फॅट सोल्युबल असेल तर ते ब्रेन सेल्ससाठी खूप घातक आहे आणि हेन्स सीरम बिलिरुबिन व्हॅल्यूज दॅट ग्रेट डायग्नोस्टिक इम्पॉर्टन्स. देअर इज नो सायंटिफिक ट्रीटमेंट टू जॉन्डिस. जॉन्डिसला कोणतीही सायंटिफिक ट्रीटमेंट नाही आहे. सपोर्टिव्ह केअर, प्रॉपर टेस्ट आर द ट्रीटमेंट्स गिवन टू द पेशंट. मग आपण ट्रीटमेंट कशी द्यायची, तर प्रॉपर त्याची केअर घ्यायची. काही ज्या बेसिक मेडिसिन्स आहेत तर ते देणं, याद्वारे जॉन्डिस ठीक होऊ शकतं. बट अशी काही एकदम सायंटिफिक स्पेसिफिक अशी ट्रीटमेंट जॉन्डिसची नाही आहे. ओके, नेक्स्ट आहे वॉमिटिंग. सो इन दिस कंडिशन द स्टमक कंटेंट्स आर थ्रोन आउट ऑफ द माउथ ड्यू टू रिव्हर्स पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स ऑफ गॅस्ट्रिक वॉल. सो इसोफेगस किंवा गॅस्ट्रिक वॉलच्या मुवमेंट्स जर अपोजिट डायरेक्शनने झाल्या किंवा नॉर्मली जशा होतात तशा नाही झाल्या, तर त्यामधून सगळं जे फूड मटेरियल स्टमकमध्ये आहे तर ते माउथ थ्रू बाहेर फेकलं जातं. याला आपण म्हणतो वॉमिटिंग. नेक्स्ट आहे इट इज कंट्रोल्ड बाय नॉन व्हायटल वॉमिटिंग सेंटर ऑफ मेड्युला. सो वॉमिटिंग होणं न होणं हे कोण कंट्रोल करतं, तर जे आपलं मेड्युला आहे ब्रेनमध्ये तर ते कंट्रोल करतं. इट इज टिपिकली असोसिएटेड विथ नॉसिएटिक फिलिंग, म्हणजे काय मळमळणं वगैरे याच्याशी ते सिमिलर आहे. ओके, किंवा याच्याशी ते जोडलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण चॅप्टर पाहिलेला आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि या ठिकाणी आपल्या चॅप्टरचं एंड होतं आहे आणि फायनली चॅप्टर संपला आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नेक्स्ट चॅप्टर लवकरच अपलोड केला जाईल. बाय बाय.